बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालंय। मात्र असं असूनही महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढू आणि जास्तीत जास्त जागा जिंकू असं महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर महायुतीनं संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, आपल्या सर्वांना माहीत आहे विधान परिषदेच्या निवडणुका ज्या 18 तारखेला होऊ घातलेल्या आहेत त्यात एक पोटनिवडणूक आहे जी नागपूरची आहे आणि 16 विधान परिषदेच्या असणाऱ्या या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात एनडीएचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसत आहे। त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई या तिघांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकरी, कष्टकरी आणि या सगळ्यांसाठी हितावह असल्याचे निर्णय घेताना दिसत आहे। पुढे बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये या सर्व केंद्रीय नेते मंडळी आणि महाराष्ट्रातील नेते मंडळी या सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलाय की महायुतीमध्ये या सर्व निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून आपण पाहिलं असेल की या सगळ्या जागांचं वाटप अतिशय चांगल्या पद्धतीनं कसं होऊ शकतं याचा निर्णय गेल्या काही दिवसात घेतला आहे। 1 तारखेला सर्व ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज भरलेत। 4 तारखेला अर्ज मागे घेण्याची वेळ आणि अनेक ठिकाणी अर्ज मागे घेतले जातील। या निवडणुकांमध्ये मतदान जे आहे त्या ठिकाणच्या मतदारांची जी सूची आहे ती आयोगानं जाहीर केली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगला मेसेज जाणं महत्त्वाचं होतं। या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या पाहिजेत। या सगळ्या जागांवर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा आपण करू। यासाठी काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नेते मंडळींची महत्त्वाची बैठक पार पडली। आता अधिकृत माहितीचे उमेदवार कोण हे जाहीर करण्याचे निर्देश कालच्या बैठकीत देण्यात आले। ते आज आपण घोषित करणार आहोत अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। तसंच ज्यांनी बंडखोरी करत अर्ज भरले असतील त्यांनी अर्ज मागे घ्यावेत अशी विनंती देखील चव्हाण यांनी केली आहे। राज्यातील जनतेला उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला असून सध्या अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे। उद्या मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून त्यानंतर तो हळूहळू पुढे सरकेल। मान्सून दाखल होण्यापूर्वीच कोकण आणि मराठवाड्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे। आज राज्याच्या अनेक भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। दुसरीकडे तापमानाचा विचार करता राज्यात सर्वाधिक 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली। तसेच जळगाव, धुळे, परभणी, मालेगाव, गोंदिया आणि अमरावती येथील 41 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे। जून महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे आगमन समाधानकारक राहून पहिल्या 2 आठवड्यात तापमान सामान्यपेक्षा 2 अंश सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअसनी कमी राहिल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळेल। मात्र पंधरवड्यानंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या तापमानात हळूहळू वाढ होऊन ते पुन्हा सामान्य पातळीवर येईल, ज्यामुळे रात्रीच्या वेळी काहीसा उकाडा जाणवू शकतो। विशेष म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांनी या हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणीची कामे करावीत, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल। सध्या मान्सून लक्षद्वीप बेटे, कोमोरिन आणि अरबी समुद्रातून आपली पुढची वाटचाल करत असून राज्यातही तो लवकरच दाखल होण्याची चिन्हे आहेत। शेतकरी राजा मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असून यंदा मान्सून वेळेवरच राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। दरम्यान राज्यात सध्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसानेही जोरदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सत्ता यावी यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मेहनत घेतली, पण सत्ता आल्यावर एकच पक्ष आपला पक्ष वाढवत असेल तर दुसरा पक्ष संपवत असेल तर ही संपूर्ण माहिती आम्ही आमच्या नेत्यांना दिली। ही माहिती दिल्यावर आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते जी वागणूक आम्हाला देऊ लागले आहेत ती सत्ताधारी नाही तर विरोधकांपेक्षाही वाईट देत आहेत। यावर आम्ही आमच्या नेत्यांकडे भावना व्यक्त केल्या असं शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। अब्दुल सत्तार म्हणाले की छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीसंदर्भात माझे आणि मुख्यमंत्र्यांचे फोनवर बोलणे झाले। त्यांनी सांगितलं की उमेदवारी अर्ज मागे घ्या। उद्या मी कार्यकर्त्यांना बोलावून घेत अर्ज मागे घ्यायला लावणार आहे। यासाठी माझी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली, पण कार्यकर्त्यांना विश्वासात घेत उमेदवारी मागे घेतली तर नाराजीचा सूर राहत नाही। अब्दुल सत्तार म्हणाले की आमचा पक्ष संपू नये, पक्षाचं नुकसान होऊ नये ही आमची भावना आहे। कुणी मला पाठिंबा द्यावा असा माझा काही उद्देश नाही। बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे।
आता जिल्ह्यातील संपूर्ण सत्ता आमचा मित्रपक्षच हिसकावून घेत आहे. आम्हाला काम करायला अडचण येत असेल तर त्यावर आम्हाला बोलावं लागेल. राज्यातील नाही तर स्थानिक नेत्यांवर आमचा रोष आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे यावर चर्चा करतील. राज्यातील अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला तोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता थेट आंतरराज्य सीमा ओलांडून आक्रमक पवित्रा घेतला आहे. साकीनाका पोलिसांच्या अंमली पदार्थांविरोधी पथकाने गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात धाड टाकत 74,76,00,000 रुपये किमतीचा मेफेड्रॉन MD ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांना मोठा दणका बसला असून मुंबईतील पुरवठा साखळीचा मुख्य दुवा तुटला आहे. या प्रकरणाची सुरुवात 21 एप्रिल 2026 रोजी अंधेरीतून झाली. अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर मुस्कान समीर खान वय 26 हिला 109 ग्रॅम मेफेड्रॉनसह ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे केलेल्या सखोल चौकशीतून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्या आधारे पोलिसांनी 26 एप्रिल रोजी वजूळ कमर अब्दुल वफा चौधरी उर्फ पप्पू वय 56 याला शिळफाटा येथून अटक केली. कारवाईत 20.040 किलो लिक्विड मेफेड्रॉनसह ड्रग्ज निर्मितीचे रसायने जप्त केली. सध्या तस्कर पोलिसांची नजर चुकवण्यासाठी मोठ्या शहरांऐवजी सीमेवरील राज्यात छोटे कारखाने थाटण्यावर भर देत आहेत. मात्र साकीनाका पोलिसांची ही कारवाई दर्शवते की मुंबई पोलीस आता थेट उत्पादनाचे मुख्य केंद्र शोधण्यावर भर देत आहेत. या आंतरराज्य कारवाईमुळे अंमली पदार्थ माफियांचे धागे दणाणले असून मुंबई पोलिसांचे कौतुक होत आहे. पप्पूच्या चौकशीतून गुजरात कनेक्शन समोर आले. त्याने नर्मदा जिल्ह्यातील वरखड गावात घर भाड्याने घेऊन तिथे गुपचूपपणे MD ड्रगचा कारखाना थाटला होता. या कारखान्यातून मुंबईसह इतर शहरात अंमली पदार्थांची तस्करी केली जात होती. साकीनाका पोलिसांनी माहितीच्या आधारे छापा टाकत ड्रग्ज व रसायनांचा साठा जप्त केला. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून वाढत्या महागाईच्या विरोधात आक्रमक पद्धतीनं आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या वेळी पक्षातील प्रमुख नेते रोहित पवार, जितेंद्र आव्हाड तसंच शशिकांत शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याचसोबत महिला पोलिसांनी रोहिणी खडसे तसंच सक्षणा सलगर यांनाही ताब्यात घेतलंय. या आंदोलनावेळी एका आंदोलक महिलेची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळालं. या आंदोलनाच्या वेळी कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात खाली बसून रस्त्यावरच चूल पेटून भाकरी थापली. यावेळी रोहित पवार या महिला कार्यकर्त्यांसोबत होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. लोकांचं जीवन अवघड होत चाललंय. पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढलेत. घरगुती गॅस महागला. कमर्शियल गॅसचे दरही वाढलेत. यामुळे सामान्य व्यक्ती, मिडल क्लास चांगलाच अडचणीत सापडलाय. त्यांच्या वतीनं त्यांचा आवाज बनून सरकारपर्यंत त्यांचा आवाज जावा. झोपलेल्या सरकारला कुठेतरी जाग यावी या हेतूनं आम्ही हे आंदोलन करत आहोत. कोणाला तरी लोकांच्या बाजूनं लढावं लागेल ना. सरकार ऐकेल ना ऐकेल काय होईल माहिती नाही, पण लढणं ही आमची भूमिका आहे. लोकांसाठी बोलणं ही आमची भूमिका आहे. लोकांच्या वतीनं आम्ही बोलत आहोत, लढत आहोत, असं पवार यांनी म्हटलंय. आंदोलनाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, राज्याची नव्हे तर देशाची आर्थिक परिस्थिती ही प्रचंड अडचणीत आहे. याबद्दल आम्ही सगळे वारंवार बोललो आहोत. माझी भारत सरकारला विनंती आहे की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील एक सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा झाली पाहिजे. राजकारणाचा विषय नाहीये. महागाईमुळे भरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा हा विषय आहे. इमानदार सामान्य माणूस यात भरडला जातोय. हे होणार आहे. आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून पार्लमेंटमध्ये वारंवार बोलूनही दाखवलंय. त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटत नाही, असं सुळे यांनी म्हटलं आहे. आपल्या हटके वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी भिवंडी दौऱ्यात एक अजब मागणी केली आहे. राज्यातील विषारी दारूमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकारने हातभट्टीची दारू अधिकृत करावी असे अजब विधान आठवलेंनी केले आहे. हे आपले वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी यातून शासनाला महसूल मिळेल आणि गोरगरिबांचे जीव वाचतील असा दावा केला. पुणे येथे विषारी दारूमुळे 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत आठवले म्हणाले की हातावर पोट असणारा मजूर आणि कामगार वर्ग प्रामुख्याने स्वस्त असणारी हातभट्टीची दारू पितो. माझे वैयक्तिक मत असे आहे की सरकारने हातभट्टीची दारू अधिकृत करावी. यामुळे ही दारू सर्वसामान्य मजूर वर्गाला परवडणाऱ्या दरात मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यावर शासनाचे कायदेशीर नियंत्रण राहील, ज्यामुळे विषबाधेसारख्या घटना टळतील. यातून शासनाला मोठा महसूलही मिळेल आणि गोरगरीब मजुरांचे जीवही वाचतील. मराठा आरक्षणावर बोलताना आठवले यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा आदर करत RPIचा पाठिंबा जाहीर केला.
मात्र त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना दाखले द्यावेत, मात्र सरसकट मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करणे योग्य ठरणार नाही. मूळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचा 10% EWS गटामध्ये समावेश करून आगामी जनगणनेनंतर सर्व समाजाची खरी आकडेवारी समोर येईल. ज्याची जेवढी लोकसंख्या त्या प्रमाणात त्याला आरक्षण मिळावे असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळाली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा या निमित्तानं चव्हाट्यावर आलेत. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेची जागा ही भाजपला सुटल्यानं शिवसेना शिंदे गटातून नाराजी व्यक्त करण्यात आली. तसंच आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलाचा म्हणजे समीर सत्तारचा उमेदवारीचा अर्ज बंडखोरी करत दाखल केला आहे. इतकंच नव्हे तर सत्तार यांनी भाजप शिवसेनेला संपवत असल्याचा आरोपही केला होता. अब्दुल सत्तार यांच्या या भूमिकेनंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या शिंदे यांनी सत्तार यांना महायुतीचा धर्म पाळण्याच्या सूचना दिल्याचं समजतंय. असं असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अब्दुल सत्तार यांची बाजू घेत महायुतीला घरचा आहेर दिलाय. अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी आहे. एकमेकांचं खच्चीकरण करणं हे युतीसाठी हिताचं नाही असं गायकवाड यांनी म्हटलंय. तसंच माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप होत असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय. संजय गायकवाड म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली मिळत असल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 50 आमदार बाहेर पडले आणि भाजपसोबत सत्तेमध्ये सोबत आले. अब्दुल सत्तार यांनी मांडलेली व्यथा ही खरी आहे. सातारा प्रकरणाचा संदर्भ देत गायकवाड म्हणाले, 2 कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण झाल्यानंतर देखील कारवाई झाली नाही. हे महाराष्ट्रानं बघितलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यावरून महायुती सरकारला धारेवर धरले असून शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना थेट सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आंतरराष्ट्रीय कृषी करार शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे असून सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट करून कमी भावात कांदा खरेदी करत साठेबाजी सुरू आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. तसेच महायुतीमधील अंतर्गत वादावर बोट ठेवत जर स्थानिक पातळीवर निधी मिळत नसेल आणि कोंडी होत असेल तर अब्दुल सत्तारांनी महायुतीतून बाहेर पडावे, कारण जो भाजपसोबत जातो त्याला बुडवण्याचे काम भाजपकडून नेहमीच होते, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो अनेक देशांसोबत कृषी करार केला आहे तोच शेतकऱ्यांना बुडवणारा आहे. या कराराची समीक्षा झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे. तो करार रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारू शकत नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सुद्धा हेच हाल सुरू आहेत. शेतकऱ्यांचे हाल सुरू आहे. त्यांच्याकडून कमी भावात कांदा विकत घेत त्याचा साठा करण्यात आला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की अब्दुल सत्तारांना निधी दिला जात नसेल तर त्यांनी महायुतीसोबत राहू नये. जो भाजपसोबत गेला त्याला बुडवण्याचे काम भाजपकडून होते हे सांगण्याचा प्रयत्न जर त्यांच्याकडून होत असेल तर निर्णय काय घ्यायचा हे त्यांनी ठरवावे. या सरकारमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. एका पक्षाच्या हाती सत्ता असल्याने इतर पक्षांना त्याचा त्रास होत आहे, म्हणून ते वेदना मांडत आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.